मॅगी बनवत तोपर्यंत मॅगी पण खाल्ली आणि त्याचा मसाला पण खाल्ला. कसला आहेस रे तू? मॅगी तर आता ह्याने खाल्ली. आता आपण ना आय थिंक सो काय बनवू शकतो. काय बनवायचं रे? मॅगी. खाल्ली ना आता मॅगी. आयडिया. आपण ना पुरी भाजी बनवूया. हे 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 हे. चला पुरी भाजी बनवूया. गाईस तर मॅगी तर ह्याने खाल्ली. पण आता आपण पुरी भाजी अरे थांब जरा शावखुश. थांब अरे थांब अरे सो मॅगी तर ह्यानी थांब रे देते तुला. मॅगी तर ह्यानी खाल्ली. पुरी भाजी बनवूयात पण त्याच्या आधी काहीतरी फ्रूट खाऊयात. सो इथे वॉटरमेलन आहे छोटे छोटेसे. घे आता कर आता. हे बघा छोटे छोटे पीसेस आहेत. वॉटरमेलन खाऊयात आणि मग पुरी भाजी बनवूयात. मस्त लागतंय का? खालीच सांडवतो फक्त. या तुम्ही पण खा गाईस. मस्त लागतं. वॉटरमेलन आता खाऊन झाले. आता जाऊयात आणि लगेच खाऊया बनवूयात पुरी भाजी. पुऱ्या बनवता येतात तुला? ठीक आहे बनव बरं. तुला खूप मध्ये मध्ये करायला आवडतं ना मग बनव. अशा बनवतात का? एवढी मोठी पुरी असते का? पण छोटे छोटे बनवतोय ना. सोड मला बघू दे केवढी मोठी आहे. बाप रे एवढी जाड. एवढी मोठी पुरी. खा धर कच्चीच खा. काय असं मी काय करायला गेले ना किचन वाट्यावर या असा डब्यावरती चढतो आणि माझे मागं थांबतो. सो आता काही मी पुऱ्या बनवत आहे. सो मी 2-3 बनवल्या आहेत. आता ह्या प्लेटमध्ये ठेवते. नको काय करू तू दुसऱ्या बनव. तू पण बनवणार आहे का माझ्यासोबत पुऱ्या? ह्या बनव ना. त्यांना काही करू नकोस. त्या खराब होतील. सो गाईज मला माहीत नाही आहे की पुऱ्या कशा बनवतात. जाड बनवतात की पातळ. पण मी मम्मीला जाड बनवताना बघितले. कारण की मग जाड ती जेव्हा पण जाड बनवते ना पुरी तिची पुरी फुगते. आणि जेव्हा पण पातळ बनवते तेव्हा तिची पुरी एवढी फुगत नाही. सो त्याच्यामुळे मला तर अंदाज आला आहे की मला जाड बनवायलाच लागेल. कारण की मला अशी फुगवायची माझी पुरी. सो गाईज मी पुऱ्या बनवते आणि तुम्हाला भेटते. अयो परत. ओके गाईज सो आता बघितलं ना कसला रडला तो. सो गाईज आता मी ना हे आपले हे चूल जाळली. ते ॲक्च्युली मी लाकडं नाही यूज करत. मी मेणबत्ती यूज करते. सो आता मी इथे माझ्याकडे अशी कढई टाईप नाही त्याच्यामुळे मी वाटी यूज करते. इकडे वारं सुटलं नेमकं आत्ताच. सो आता आपण ह्याच्यामध्ये ना छानपैकी असे पुऱ्या तळूयात. इथे माझ्या पुऱ्या रेडी आहेत. भरपूर केल्यात. 5-6 आहेत. आणि ह्याने मी थांब ना थोडं ह्या पुऱ्या हलवणार आहे. सो हे थांब ना. हे घे तुला. आता का रडत होता तू? आता का रडत होता? नाही ना धर पुऱ्या पुरी बनवून देते
पण मी बघते, थांबा थोडंसं टाकते त्याच्यामध्ये. ओके, तापलं आहे आपलं तेल. आता हे घे तुला पुरी. आता मी ह्याच्यामध्ये पुऱ्या टाकते गाईज बघा कुठे बसलाय पुऱ्या तळ्यासाठी. सो गाईज तेल एकदम मस्त तापलं आहे. आता मी एक पुरी टाकते ह्याच्यामध्ये. मग तुम्हाला दाखवते गाईज. हे बघा कशी छान होतीये, फुगतीये छानपैकी मस्त. तू टाक. सो त्यांनी पण टाकली 2 पुऱ्या. ही पुरी तो खूप छान फुगली तर गाईज. हे बघा, ओ माय गॉड, शांतच बसतो. हे बघा गाईज होते मस्त पैकी. गाईज म्हणजे आपला एक्सपेरिमेंट सक्सेस. मम्मी आता गाईज बघा. हो टाक. टाकली, झाली शांती. खूप छान होतात त्या पुऱ्या, किती फुगल्यात छान. गाईज बघा ना किती छान झालंय हे. नाही गोलगप्प्यांसारखंच वाटतंय. आपली ही पुरी तळली आहे. आणि गाईज तुम्ही हे घरी एकटं करू नका प्लीज. तुमचे पॅरेंट्सची हेल्प घ्या ह्याच्यासाठी. मी ह्याला उलटते आणि हे बघा कसलं छान झालं आहे. सो ही पण काढून घेते मी पुऱ्या. ओके. सो गाईज आता आम्ही कोशिंबीर पण बनवणार आहोत आणि बटाट्याची भाजी पण बनवणार आहोत, कारण की दही पण आहे घरात आणि काकडी, टॅमॅटो, कोथिंबीर सगळं आहे. सो मी आता छोटा छोटा टॅमॅटो कट करते. हां दिसली त्यांना काकडी तुझी. आता आहे ना मी कांदा कट करते गाईज छोटासा. ते म्हणजे मी केलं आहे छोटासा, अजून थोडासा करते कट. बघा ना गाईज हो असं करतोस ना. कांदा पण छोटा आहे माझ्याकडे. सो मला वाटतं की बास होईल, नको हा कांदा. एवढंच बस, एक कांदाच बस. कारण की थोडासाच टाकूयात कोशिंबीरमध्ये. हो पण मला ह्याला पण लागेल बटाट्याच्या मध्ये. पण मी कापते कांदा आपला मस्तपैकी. सो गाईज मी सगळी छोटी छोटी कटिंग वगैरे करून घेते. सो तोपर्यंतसाठी बाय. सो गाईज आता ह्या साईडचे सगळे इन्ग्रेडियंट्स कोशिंबीरसाठी आहे आणि ह्या साईडचे बटाट्याच्या भाजीसाठी. सो बघा हा बटाटा आहे. सो आता आपण कोशिंबीर बनवून घेऊयात लगेच. कर चालू. तू हलवतोस. सो गाईज आता मी कोथिंबीर टाकते. होय कोथिंबीर मिक्स केलेत, अजून थोडीशी इथे टाकते. आता मी गाईज इथे मी काकडी टाकते. काकडी थोडीशी एक्स्ट्रा जास्त टाकणार आहे. त्याच्यानंतर ना तू काय करतो, तू टॅमॅटो टाकतो, टाक. आणि मी कांदा टाकते गाईज. ओके. सो आता बटाटा नाही टाकायचा. गाईज बघा ना कसं बसलं आणि कोशिंबीर करतो इथे, आणि ना कोशिंबीर मध्ये बटाटा टाकत होता. मांडी घालून किचन वाट्यावरती आणि इथे मिक्स करत बसलाय. मिरची आणि कांदा आणि बटाटा. अच्छा भाजी बनवणार आहे का? बटाट्याची भाजी बनवणार आहे का तुम्ही? ओके. सो गाईज आता आपण बनवूयात भाजी. सो पहिले मी जिरी मोहरी टाकते, मस्त तडका देऊयात. थांब रे अगस्त, चटका बसेल. ओके जिरी मोहरी टाकली आहेत. सो आता मी मिरची टाकते. आता कांदा टाकूयात गाईज आपण. मला थांब ना जरा, देते ना तुला. सो ह्याला ब्राऊन गोल्डन टाईप कलर आणला. हे गॅसवरती लगेच होतंय. थांब ना, बटाटा नको टाकूस. आणि ना लगेच कोथिंबीर टाकून घेते. दे आता. थांब ना. ओके. हो टाक आता बटाटा बाबा.
फायनली टाकला. हो गाईज, आता आपण आहे ना हळदी टाकूयात ह्याच्यामध्ये थोडीशी. चिनी म्हणते ते. चिनी नाहीये, हल्दी आहे. अरे चिनी कुठे चिनी वो नमक आहे. चिनी नाही. नमक आहे वो. चिनी नाही नाही नमक आहे. चिनी. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये ना बटाटा टाकून अरे घेऊया. मी चेक करून टाकतो ना. हा, टाक तेवढं. टाकला. ओके गाईज, मी याला करून घेते नीट थोडंसं. आता मला खायला दे ना. का रे तसं? गाईज, खूप छान वास येतो बटाट्याच्या भाजीचा. काश तुम्हाला पण आला असता. थांब ना. काश तुम्हाला पण आला असता वास. थांब ना. आणि तुम्ही पण खाऊ शकला असता ही बटाट्याची भाजी. सो ऑलरेडी मी बटाटा उकडून घेतलेला, त्यामुळे आपली त्यामुळे आपली भाजी आता रेडी झाली आहे. तर चला आता प्लेटिंग करूयात आणि मस्त मस्त खाऊयात आपली भाजी. चला 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 चला. आपल्या पुऱ्या ठेवूयात पहिले. काय करतोय तू? भाजी ठेवतो? अरे बापरे, भाजी ठेवतो का? एक पुरी खातो. काय करतोयस तू? भाजी वाढतोय? अच्छा. सो गाईज, मी कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवलेली ह्या छोट्या डब्यात आणि ह्या छोट्या डब्याचं झाकण पण लावलेलं. सो आता आपण आहे ना आपल्या प्लेटमध्ये वाढवूयात. आणि हा आहे ना आत्ताच पुऱ्या खायला लागलाय. सो सगळी कोशिंबीर वाढलीत मी गाईज. सो गाईज, आता आहे ना आपण पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवूयात. तिथे त्या छोट्या छोट्या पुऱ्यांचा कोशिंबीर आणि बटाट्याची भाजी. अरे दमकट भेटणार आहे खायला तुला. मी बोलतोय ना. सो गाईज, आता आपण हे खाऊयात. हे मी तो ऑलरेडी सुरू केलंय, तर मी आता टेस्ट करते. हे टेस्ट करतो. आज खूप छान लागतात आणि कोशिंबीर पण खूप छान लागते. मी आधीच पुऱ्या खाल्ल्या. मम्मी सांग.